शक्तीपीठ महामार्गाला भावी व सोलंकरवाडी येथील शेतकऱ्यांचा विरोध, दिला आत्मदहनाचा इशारा. शक्तीपीठ महामार्ग माढा तालुक्यातून जात आहे. सध्या जो व्हायरल नकाशा होत आहे त्या नकाशावरून बावी आणि सोलंकरवाडीतून हा शक्तीपीठ महामार्ग जात असल्याचं शेतकऱ्यातून बोललं जात आहे. त्यानुसार द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बावी आणि शेजारील सोलंकरवाडीतून जात असल्यामुळं या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. कोट्यवधींची उलाढाल होत असते. या गावामध्ये आधुनिक व प्रयोगशील शेती केली जाते. पण जो व्हायरल सध्या नकाशा झालाय, या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे असं निदर्शनास शेतकऱ्यांचे येत आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून आत्मदहन करण्याचा देखील इशारा दिला आहे. या गावामध्ये माळरान व पडीक जमीन उपलब्ध असताना बागायती जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग नेण्याचा घाट कशासाठी घातला गेला आहे असं आता बोललं जात आहे. या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तर महामार्गात बदल करून इतर माळरान जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग नेण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि माढ्याचे तहसीलदार, त्याचबरोबर रस्ते विकास महामंडळ आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आलं आहे. आता शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत याबाबत जाणून घेऊयात. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण पंढरपूर कुर्डवाडी या रस्त्याच्या बाजूला आहोत आणि बहुचर्चित असलेला शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो आता बावी आणि सोलंकरवाडी हद्दीतून जात असल्याचं शेतकऱ्यांना माहिती सोशल मीडियातून मिळालेली आहे. आणि त्यानुसार मग आता या शेतकऱ्यांची भूमिका काय असणार आहे, त्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे की त्यांची मागणी आणखी काय आहे, या संदर्भात आज आपल्यासोबत शेतकरी बावीतील असणार आहेत. खरं तर बावी आणि सोलंकरवाडी हे जे बागायती क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात, त्या क्षेत्राच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या काय भूमिका आहेत, काय म्हणणं आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला देखील विरोध असणार आहे की मागणी वेगळी असणार आहे, हे आपण आता जाणून घेणार आहोत. तर सध्या तरी काही शेतकरी आता या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घ्यावं. सर, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र. काय नेमकं कारण काय? कारण म्हणजे कसं झालेलं आहे, आमचं एक साधारण एकरभर रान द्राक्ष आणि डाळिंब जात आहे आणि त्याच्यातून एक 3-3.5 किलोमीटर भूताष्ट्यावरून पाईपलाईन आम्ही तिथून गेलेली आहे. बर, त्याचे आणि शेततळ्याचं आणि नुकसान होतंय तिथं आमचं भरपूर. बर. मग आता साधारणपणे तुम्हाला काय अंदाज आहे की बावीतलं किती बागायती क्षेत्र जात आहे वगैरे काय? बावीतलं साधारण एक 200 एकर जात आहे. बर. हे आता ही शेतकरी सगळे या ठिकाणी एकवटलेले आहेत. काय आपली भूमिका काय असणार आहे शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत आणि बावीच्या ग्रामस्थांकडून विरोध आहे की दुसरी काय मागणी आहे? शक्तीपीठ महामार्ग हा बावी आणि षटपळ कुर्डवाडी रोड आणि मोडणी माडा रोड हा मध्य धरून जात आहे. तर ह्या मध्य सेंटरला द्राक्षी बागा, डाळिंब, पेरू, सीताफळ, आंबा ह्या भरपूर बागा आहेत आणि त्याचं भरपूर नुकसान होत आहे. तर ओसाड आणि माळरानावरून जावावे अशी आमची इच्छा आहे. बरं, साधारणपणे इथून मग ओसाड, माळरान वगैरे किती? साधारण इथून ह्या रोड पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. बरं, मग चेंजेस करायचे, चेंजेस करावा असं आमचं एक मत आहे. बरं. तर सध्या बावी जे आहे ते आता द्राक्ष उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आता सोलंकरवाडी देखील फळबागासाठी प्रसिद्ध आहे. आज काही शेतकरी आहेत, आता त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून काय भूमिका काय आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये? सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं भूमिका एकच आहे की साधारण कॅनॉलचे 200 पाईपलाईन बावीमध्ये आलेले आहेत. त्या सर्व पाईपलाईन ज्या आहेत ते शेतकऱ्यांनी स्वखर्चानं केलेले आहेत. काही शासनानं कुठनं त्यांना मदत केलेली नाही किंवा बँकाने केलेली नाहीये. आणि हे एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. आणि याच्या माध्यमातनं एक द्राक्ष बागायतदार असतील, ऊस नाही आहे ह्या भागामध्ये, परंतु डाळिंब बागायतदार आहेत. हे सर्व जे नुकसान आहे ते शेतकऱ्यांना न परवडणार आहे. त्याच्यामुळे शासनाने याच्यामध्ये मार्ग काढून त्या मार्ग बदलावा. तर साधारणपणे आता बावीतील हे सगळ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया होती. आता त्या संदर्भात हे निवेदन सुद्धा शासनाला त्यांनी दिलेलं आहे. मग आता माढ्याचे तहसीलदार असतील, सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर आज आरणमध्ये सोलापूरच्या पालकमंत्र्याचा कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमामध्ये देखील हे त्यांच्या भावना ज्या आहेत त्या देखील कळवल्या जातील. खरं तर अनेक गट जे आहेत ते बावीतले आणि सोलंकरवाडीतले अनेक गटामधून हा रस्ता जाणार आहे. महामार्गाला विरोध नाही, मात्र जे भविष्यात जर महामार्ग गेला तर या ठिकाणी साधारणपणे 200 ते 250 एकर बागायत क्षेत्र जे आहे त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.
शिवाय या भागातील जे शेतकऱ्यांनी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा या ठिकाणी शेतीला करत फळबागा ज्या फुलवलेल्या आहेत त्यावरती कुऱ्हाड कोसळणार आहे. शिवाय या भागामध्ये अल्पभूधारक शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना सुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळं आता हे शेतकरी म्हणतात की जवळपास साधारणपणे 1-1.5 किलोमीटर अंतरावरती माळरान आहे. त्या माळरानावरती वरून हा महामार्ग नेला तर अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरेल. त्यामुळं महामार्गाला विरोध नसला तरी मार्ग बदलण्यात यावा अशी मागणी आता समोर येत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट, बावी.